लाईफमध्ये खूप कठीण असते. लोकांना किंवा गोष्टींना सोडून देणे खूप जास्त कठीण असते. पण कधी-कधी त्याच्यापेक्षा कठीण असते, की लोकांना धरून ठेवणे आणि गोष्टींना धरून ठेवणे. का होतं माहिती आहे का? कधी-कधी असं होते, की त्या व्यक्तीसोबत राहणं आपल्यासाठी एक नीड बनून जाते किंवा असं म्हणू शकतो, की ती नीड टॉक्झिसिटीमध्ये बदलून जाते. कधी बदलून जाते हे आपल्याला समजतच नाही. आणि त्यामुळे आपल्या इमोशनल मेंटल हेल्थवर खूप जास्त इफेक्ट होणं सुरू होते. जेव्हा आपल्याला जाणून येते की या गोष्टी होत आहेत, तर आपल्यासाठी बेस्ट असते की थोडे इमोशनल इन्व्हॉल्वमेंट आपलं कमी करून घ्यावं. जर आपल्याला दिसत आहे का आपलं जास्त आहे किंवा समोरच्याचं इमोशनल इन्व्हॉल्वमेंट कमी आहे, तर आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपल्यालाच इन्व्हॉल्वमेंट कमी करून घ्यावं लागेल. आणि जसं आपण समजून घेऊ, आपण काही स्टेप्स घेऊ ते इन्व्हॉल्वमेंट मागे घेण्यासाठी आणि हळू-हळू मग आपल्याला ते इमोशनल जास्त काही फील होणार नाही. याच्याने तुम्ही स्वतःला पण वाचवू शकता, त्या नात्यालाही वाचवू शकता आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा वाचवू शकता. तर त्यामुळेच लक्ष द्या स्वतःकडे, दुसऱ्यांकडे, इतरांकडे, मित्र-मैत्रिणींकडे, फॅमिलीकडे, सगळ्यांकडे लक्ष द्या. पण त्यासोबत स्वतःसोबत पण वेळ घालवा. बेस्ट विशेस.